नमस्ते शेतकरी बंधूंनो, मी लातूर जिल्ह्यात लातूर तालुक्यात आहे। सध्या ज्या क्षेत्रावर थांबलोय ते क्षेत्र सोयाबीनचं पीक 1 महिन्याचं आहे आणि 1 महिना असताना काही पीक हे चांगलं 1 फूटभर उंच आहे आणि रोग इथं 70% हे पिवळं पडतंय। हे जे पिवळं पडतंय याच्या कडा पिवळ्या पडतात, हे वाळून जातंय, करपत आहे। हे सगळं याला येलो मोजॅक म्हणलं जातं, पिवळा हळद्या वगैरे म्हणलं जातो। याचे कारण अनेक जरी असले तर प्रामुख्याने याला बुरशीनाशकाची गरज आहे आणि मायक्रोन्यूट्रनची गरज आहे। त्याच्यामध्ये झिंक, फेरस वगैरे हे महत्त्वाचे अन्नद्रव्य याला दिले पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे फवारणीमध्ये सांगतो की झॉकजेट नावाचं बेस्ट ॲग्रोचं बुरशीनाशक 1 लिटरला 2 मिली घ्या, किंवा ट्रायकलर नावाचं एक बुरशीनाशक आहे जे 1 लिटरला 2 मिली असं प्रमाण ठेवायचं आहे, किंवा बेस्टलाईन नावाचं बुरशीनाशक 1 लिटरला 1.5 ग्रॅम 1.25 ग्रॅम ठेवायचं आहे। हे करत असताना सोबत एखादं कीटकनाशक इरमा, सिटीजन किंवा निमॅजिनचा 1 स्प्रे करा आणि निश्चिंत राहा। सोबत मायक्रोन्यूट्रनमध्ये मायक्रोला किंवा झिंक, फेरस वगैरे बोरान हे सारखे घटक असलेला सूक्ष्म अन्नद्रव्याची 1 फवारणी नक्की करा आणि निश्चिंत राहा। नाहीतर हा हळद्या नावाचा किंवा येलो मोजॅक नावाचा रोग हा आपल्या शेताला, शिवाराला